नमस्कार, मी कुणाल आणि आज आपण चाललो आहे आणखी एका ॲडव्हेंचरवर. कारण आज आहे रविवार. त्यात म्हटलं गाड्यांना गंज लागायच्यात कुठं तर फिरून येऊ. त्यात आपण पुण्यावरून निघालोय. आत्ता आपण पुण्यावरून निघालोय मित्राच्या RC 200वर 200च्या स्पीडनं. त्यात निघलोय आणि ट्रॅफिक लागणार नाही असं कसं शक्य आहे. त्यात मित्रानं गाडी सनसन काढली आणि मित्राच्या गाडीची मागची सीट आणि डोळ्यापुढं यमराज येणार नाही असं शक्य नाही. ते यमराजांना नमस्कार करून आपण परत निघालोय सनसन. तर आपण चाललोय खांडी या लोकेशनवर. हे जवळपास पिंपरी चिंचवडवरून 60 किलोमीटरच्या आसपास पडते. बऱ्यापैकी लोणावळ्याच्या एवढंच पडते आणि लोकेशनवर जाण्यासाठी लोणावळ्याच्या रस्त्यावरूनच जायचं असते. तर वडगाववरून लाईट मारला सरळ सरळ खांडी येते आणि हे लोकेशन एवढं पावसाळ्यात बघायला एवढं भारी आहे. त्या लोणावळ्याच्या गर्दीपेक्षा मी म्हणेन खांडी हा बेस्ट स्पॉट आहे. मानलं भावाला काय लिहिली आहे मन टेम्पोवर. भाऊला एक सलाम म्हणतोय. पावसाळ्यात निसर्गाची सुंदरता अशी फुलून येते की जेवढं डोळ्यानं बघन तेवढं कमीच आहे. त्यामुळं मला सगळ्यांना हेच सांगणं आहे, टेन्शनच्या आईची जय म्हणा आणि लाईफ एन्जॉय करा. खांडीला आलो होतो, म्हणलं पाऊस पडेल. पाऊस तर काय पडेना. आभाळ तर आलं, पाऊस काय पडताना दिसेना. मला वाटतं आता पावसाला एकच गोष्ट आणू शकता, गाणं म्हणायला लागेल. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. भाऊची लई अपेक्षा होती पावसात भिजायला लागेल, त्यामुळे तयारी फुल होती. पण एक्झिक्युशन पावसानं दिलं नाही आम्हाला. पाऊस काय पडाना. पाऊस म्हणते टाइम लगेगा टाइम. हाँ तेरे बस की बात नहीं, बाप को भेज. तांदळ भाताची पेरणी झाली सगळीकडे. सीझन तर पावसाचाच आहे. पावसानं ठरवलंय यांना काय भिजवायचं नाही. हे आजारी पडतील. हे काय ते कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत. एक जरी सुट्ट्या पडल्या ना आपण आलोय म्हणून पाऊस पडत आणि सगळीकडे व्ह्यू एक नंबर आहे. पुढे गेल्यावर लागेल 100% पाऊस. खांडीला चाललोय. मध्ये थांबून लोकेशन बघा धबधब्याचं कसलं आहे. कडक धबधबे. त्यात भाऊच्या गाडीचा विषय झाला, त्यामुळे बरं झालं आमच्याबरोबर एक्सपर्ट माणूस आहे. कसली प्रॉब्लेम असो सोल्युशन भेटून जाईल त्याचं. एवढ्या टाइम नंतर पावसानं ऐकलं, शेवटी कृपा केली आमच्यावर. ओय ओ बाळा, ओय गाडी हळू चालवा. उतर मला त्यामुळं मित्रावर कधी विश्वास ठेवू नका. घे पुढे घे आणि घसरची.
घसरती होती रस्त्यावर त्यामुळं. नाही तर भाऊ आपला प्रो रायडर आहे एकदम. मावाची चुकी नाही, रस्त्याची चुकी आहे. पाऊस चालू झाला आहे, आता रस्ता टायर घसरल रस्त्यावर पाण्यामुळं. हळू घ्या रे भाई तो. प्रो रायडिंग स्किल सगळ्या इकडे दाखवू नका. मगाशी पाऊस पडत नव्हता म्हणून ओरडत होतं, आता एवढा पाऊस पडलाय की चड्डी वल्ली वल्ली झाल्या. सगळं ओलं चिम 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 झालंय, लय पाऊस पडला. एरे पैसा लय वागात पडलं. पाऊस लय जब्बर येत आता. पावसाचे ठेप तोंडाला लागतात जोर दगडासारखे, पण मजा लय येते. चष्मा घातलाय तरी आत लागायला लागले. व्ह्यू तर बघू शकताय. भाऊ आमचे ड्रायव्हरांचं पण सगळं भिजलंय, पण हेल्मेटच्या आतमध्ये भाऊ सेफ आहे. आणि एक शेट आपल्या पुढे गर्दी तर इथं सगळीकडं गर्दी तर मराला बदलेली असते कायम. सर पाणी पडायला लागले काय. जस्ट वडापाव खाल्लाय. भूक लागलेली सकाळपासून फिरून फिरून. आणि लोकेशन मागं बघू शकताय. माझ्याकडे कुठे आहे तिथं भाऊ जिथं बघन तिथं स्नॅप चालू करतात. मागचं लोकेशन एक नंबर आहे. लोणावळ्यापेक्षा ही बरं पडते. लोणावळ्याला गर्दी असती मरणाची, पेक्षा इथं आलेलं कधी चांगलं. लोकेशन एक नंबर वाटायला लागलं. पण पाणी वाहतंय वरून डोंगराचे इथे एवढे सगळे धबधबे. एक नंबर वाटते लोकेशन. काय रे चिखलही पण इथं पाय घसरालेत चिखलामध्ये. तिथं गावातल्या पोरांनी जाळ्या टाकल्यात. पैसे दिल्याशिवाय सोडणार असं पण आज आलाय म्हणलं उशीर. जाऊ दे तिकडे, प्लॅन कॅन्सल केला. तिकडे खाली जायचा उशीर आलाय. परत फिरालो. लोकेशन एक नंबर. मी तिथे येतो. प्रोफेशनल फोटोग्राफर. बाहेर आल्यात स्वतःचे फोटो काढतील की नाही. पहिल्या गाडीचे फोटो. प्रेम प्रति बाईक.
कधीही मित्रावर आंधळा विश्वास करू नका. जवळपास 4 ते 5 धबधबे लागून गेले. मी म्हणत होतो इथं थांबू, इथं थांबू. तो मित्र म्हणतोय पुढे यायपेक्षा भारी आहे, पुढे यायपेक्षा भारी आहे. असं म्हणता म्हणता कधी 20 किलोमीटर पुढे आलो लोकेशनपासून हे कळलंच नाही. आता 20 किलोमीटर मागं जाण्यापेक्षा म्हटलं इथंच कुठे तर फोटो काढू आणि कल्टी मारू. तेव्हापासून ठरवलंय एक वेळ आंधळ्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि मित्राच्या नाही. अशा तऱ्हेने जी गोष्ट बघायला आलो होतो ती सोडून बाकी सगळं बघून झालंय. त्यामुळं म्हणलं आता इथं थांबण्यात काही अर्थ नाही. पहिला घराकडे कल्टी मारू. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जितक्यात जास्तीत जास्त शेअर करता येईल ते करा, कारण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. थँक्स फॉर वॉचिंग. परत भेटूया आपण एक नवीन ब्लॉगमध्ये.